आशा व गटप्रवर्तक एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन हमारी यूनियन हमारी यूनियन या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? शिंदे सरकार होश में आओ, शिंदे सरकार होश में आओ, अरे मोदी सरकार होश में आओ, अरे फडणवीस सरकार होश में आओ, अरे अजित पवार होश में आओ, अरे होश में तुमको आना होगा, अरे न्याय तो तुमको देना होगा, हथियार तो तुमको देना होगा, हथियार तो तुमको देना होगा। अशा सरकारचं करायचं काय? अशा सरकारचं करायचं काय? आमची एकच मागणी आहे, GR हवा आहे आम्हाला। GR जोवर मिळत नाही तोवर आम्ही आमचा संप मागे घेणार नाही। आज 9 तारखेपासून आम्ही सर्व आशा सेविका इथे आहोत या मैदानावर। आमच्या गावपाड्याच्या आशाही इथे आलेल्या आहेत, त्या रात्रंदिवस इथे राहत आहेत। आज एवढ्या हालात इथे उन्हात भर दिवसा ऊन लागते, रात्रीचा थंडी, इथे उंदरांचा वगैरे त्रास आहे, तरीही त्या आशा राहत आहे। पाण्याची सोय नाही, आंघोळीची सोय नाही। मुंबईच्या आशाही खूप मदत करत आहे, काही डबे करून आणत आहेत, त्यांना थोडी जेवणाची तेवढी मदत मिळत आहे, पण बाकी आम्हाला सरकारची इथे काहीही कुठलीही मदत मिळत नाहीये। तर आम्ही सरकारला एकच सांगतो, आमचा GR जोवर पास होत नाही तोवर आम्ही इथलं मैदान सोडणार नाही। आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच। हे जे आंदोलन आहे ते महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीनं 12 जानेवारीपासून आशा आणि गटप्रवर्तकाचा पूर्ण महाराष्ट्रभर संप सुरू आहे। ह्या काम बंद करून आपले आंदोलन करतायत। ऑक्टोबरमध्ये आम्ही यापूर्वी जो संप केला, या संपाच्या दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशांना 7,000 रुपये मानधन वाढवून देतो व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढवून देतो अशी एक घोषणा केली होती आणि ती घोषणा मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती। आणि आता मात्र 3 महिने झाले तर त्यांनी त्या वाढीचा जी घोषणा केली त्याचा GR काढलेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही 12 जानेवारीपासून हा संप सुरू केला आणि मग संपाच्या दरम्यान सुद्धा संप सरकारनं काही दखल घेतली नाही। म्हणून आम्ही इथं 9 तारखेपासून आम्ही दोन दिवस ठाण्यामध्ये आंदोलन केलं आणि 11 तारखेपासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे। हजारो महिला या रस्त्या मैदानात बसून आहेत। ऊन वारा जे घरच्या अडचणी सगळ्या कुणाची पर्वा न करता सगळ्या इथं त्यांना आंघोळीची पाण्याची व्यवस्था नसताना सुद्धा ते आंदोलन करतायत की सरकारने आमचा GR काढला पाहिजे, कारण आचारसंहिता लागल्यानंतर जी घोषणा केलेली आहे ती हवेतच जाणार आहे। जर आचारसंहिता सुरू झाली तर यांना काहीच मिळणार नाही, त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारनं GR काढावा आणि यासाठी हे आंदोलन आम्ही चालू ठेवलेलं आहे। जोपर्यंत सरकार GR काढत नाही तोपर्यंत आशा हे मैदान सोडणार नाहीत असा सगळ्या आशा आणि गटप्रवर्तकांचा आणि कृती समितीचाही निर्णय आहे। धन्यवाद। जिल्हे से आए हैं, सातारा जिल्ह्यातून कराड तालुक्यातून अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून माझ्या आशा आणि गटप्रवर्तक ताई लहान लेकरांना अशा हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा घेऊन आलेल्या आहेत। गेले 8 दिवस आम्ही या मैदानावरती बसून आहे, भर उन्हात आणि दिवसभर ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी, अशा वातावरणात ना पाण्याची सोय आहे ना कोणती सुविधा आम्हाला सरकारने आजपर्यंत पुरवली आहे। गेले 8 दिवस या वातावरणात आम्ही राहतो आहे, तरी सुद्धा या सरकारचे डोळे उघडत नाही आहेत।
4 महिन्यांपासून प्रलंबित आमची मागणी आहे ती मान्य करून सुद्धा आता सरकार म्हणता की आम्ही ही मागणी मान्य केली नाही आणि त्या मागणीचा अंमलबजावणी म्हणून तो जे लेखी आदेश आहे तो आम्हाला आजपर्यंत दिला नाही. गेले 4 महिने आमचा संघर्ष सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून माझ्या आशाताई उन्हात आपल्या लहान लहान लेकरांना प्रत्येकीच्या वेगवेगळ्या अडचणी समस्या या सर्वांना घेऊन सुद्धा या मैदानावरती ठाम आहेत की आमचा GR द्यावा, शासनाने आमची विनंती मान्य करावी आणि आम्हाला GR द्यावा. या एकाच हेतूने या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या हजारो महिला आहेत आशा आणि गटप्रवर्तक त्या अजूनही मैदानावरती ठाम आहेत आणि जोपर्यंत आम्हाला आमचा लेखी आदेश मिळत नाही, GR आमचा मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार आहे. आमच्या कृती समितीचा आणि आशा आणि गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं आम्ही हे आंदोलन असंच पुढे ठेवणार आहे. जोपर्यंत आमचा GR मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीये आणि जर या सरकारने आचारसंहितेपूर्वी आमचा निकाल जर आम्हाला दिला नाहीये तर आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या वतीनं मी एक विनंती करून सांगू शकते सरकारला की आमचा जो लेखी आदेश आहे तो त्वरित आमच्या हाती द्यावा. नाही, कोणी नाही आला. या सरकारनं अजूनही आमची दखल घेतली नाही. अजून कोणी अधिकारी आमच्यापर्यंत भेटण्यासाठी सुद्धा आलेले नाहीयेत. या सरकारचं करायचं काय असा आशांचा आणि गटप्रवर्तक कृती समितीचा विचार आहे की या सरकारची गरज काय आहे. आमच्या हक्काच्या मागण्यासाठी, आमच्या रोजीरोटीच्या मागण्यांसाठी आम्ही जे काम करतोय, हेल्थ वर्कर, आम्ही जे आरोग्याच्या 76 प्रकारच्या सेवा लोकांना देतोय, तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय, तर या सरकारनं आमची थोडी तरी दखल घेतली पाहिजे. आमचा जो GR आहे की सरकारनं आशांना 7,000 रुपये मानधन आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाचे मानधन वाढ करण्याचं आश्वासन दिलं ते ऑक्टोबर या महिन्यात दिलं. या आश्वासनाला गेले 4 महिने उलटून गेलेत. या 4 महिने होऊन सुद्धा या सरकारनं आमचा लेखी आदेश जो का GR आहे तो अजूनही आमच्या हाती दिलेला नाही आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या गटप्रवर्तक आणि आशा भगिनी हे आंदोलन मागं घेणार नाहीये. जोपर्यंत आमच्या हाती GR देत नाहीये सरकार तोपर्यंत हा लढा आम्ही यशस्वीपणे चालूच ठेवणार आहे.